नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे पिंपल्स बद्दल। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यावर आपल्याला पिंपल्स येतात, नाहीतर जर आपल्याला थोडे पिंपल्स असतील आणि हे पदार्थ खाल्ल्यावर आपले पिंपल्स खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि चेहरा पूर्ण भरतो, तर असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही खाल्ले नाही पाहिजेत पिंपल्स असतील तर, किंवा हे जर तुम्ही जास्त खात असाल तर तरी देखील तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा पिंपल्सचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। पहिला आहे ते म्हणजे मैदा, साखर। जर तुम्ही पास्ता, कुकीज, बिस्किट हे जर खूप जास्त खात असाल तरी देखील तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात। आणि जर थोडेफार पिंपल्स आलेले असतील आणि ह्या जर तुम्ही साखर आणि मैद्याच्या जर गोष्टी खाल्ल्या तरी देखील तुमचे जे 2 पिंपल्स असतील ते 10 कधी होतील ते तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे ह्याच्यामुळे देखील आपल्याला पिंपल्स वाढू पण शकतात आणि नवीन पिंपल्स येऊ देखील शकतात। त्यांना माहित नसतं की आपल्याला दुधापासून ॲलर्जी आहे। ॲलर्जी म्हणजे काय की जर समजा तुम्हाला खूप जास्त पिंपल्स आहेत आणि तुम्ही सगळे रेमेडीज केलाय, सगळं काही करताय पण तुमचे पिंपल्स जात नाहीयेत, तर ह्याच्यासाठी तुम्ही थोडे दिवस दूध बंद करून बघा। एक 2 ते 3 महिने जर तुम्ही दूध बंद केलं आणि तुमचे पिंपल्स जर कमी आले गेले तर समजून घ्या की दूध तुमच्या बॉडीला सूट होत नाहीये, त्यामुळे दुधामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात। त्यामुळे जर तुमची बॉडी जर तुम्हाला असं वाटत असेल की दुधामुळे जर हे पिंपल्स जात नाहीये तर तुम्ही थोडे दिवस दूध बंद करू शकता। तरी देखील जर पिंपल्स गेले नाही तर त्याचं दुसरं कारण असू शकतं, पण दुधामुळे पण बरेच लोकांना पिंपल्स येतात। तिसरं आहे जंक फूड। जर तुम्ही बर्गर, पिझ्झा, चायनीज हे जर सारखं खात असाल तरी देखील तुमचे पिंपल्स वाढणार आहेत, तुमची स्किन खराब होणार आहे। कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या बॉडीला जास्त सूट होत नाहीत आणि त्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्याच्याने बॉडीची हीट वाढते, बॉडीला ते सूट होत नाही, त्यात बॅक्टेरिया असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला पिंपल्स वाढतच जातात। तुम्ही जर रोज खूप जास्त ऑइली खात असाल तरी देखील पिंपल्स येतात। म्हणजे जर तुम्ही रोज पापड खात असाल किंवा रोज भजी खात असाल किंवा तुमच्या जेवणामध्ये जर खूप जास्त तेल असेल आणि तुम्ही जर खूप जास्त ऑइली काय खात असाल, म्हणजे भाजी करताना जर तुम्ही खूप जास्त तेलाचा वापर करत असाल, आमटी करताना चपातीला जर खूप जादा प्रमाणात जर तुम्ही तेलाचा वापर करत असाल तर कमीत कमी तेलाचा वापर करा, जास्त तेलाचा वापर करू नका। कारण हे तेल आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं, त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करा। कारण याच्यामुळे सीबम प्रोडक्शन वाढतं आणि पिंपल्स येतात। त्यामुळे घरी जे तेल वापरता ते कमीत कमी वापरा आणि तेलकट जास्त रोजच्या रोज असं तेलकट खाऊ नका। आठवड्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता, पण रोज 2 दिवसांनी वगैरे तेलकट खाऊ नका। तुम्हाला कॉफी आणि अल्कोहोल हे जादा प्रमाणात घ्यायचं नाही। तुम्ही दिवसातून 1 ते जास्तीत जास्त 2 वेळा कॉफी घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त वेळा तुम्हाला कॉफी घ्यायची नाहीये आणि कॉफीची क्वांटिटी एकदम थोडीशी ठेवायची, जास्त कॉफी तुम्हाला घ्यायची नाहीये। तेच अल्कोहोल पण तुम्हाला जास्त घ्यायची नाहीये, तुम्ही कधीतरी 6 महिन्यातून घेऊ शकता जर तुम्ही घेतच असाल तर। पण जर तुम्ही रोज रोज अल्कोहोल पण घेतली तर तुमची बॉडी खूप जास्त डिहायड्रेटेड होती आणि अल्कोहोलचे खूप जास्त साईड इफेक्ट असतात। त्यामुळे कॉफी आणि अल्कोहोल हे दोन्ही पण थोडंसं कमी करा। पॅकेज्ड फूड, तर हे पॅकेज्ड फूड आहे ना हे एक पॉइझन आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये इतक्या जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात की ते आपण खाल्लं नाही पाहिजे। तर हे जे पॅकेज फूड आहे त्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलंय। म्हणजे आपल्याला मोमोज, फिंगर चिप्स, बर्गर, पॅटी, आजकाल चिकन पण मिळतं। म्हणजे तुम्हाला काहीही जरी खायचं ते रेडीमेड आणायचं फ्रोझन आणि डिरेक्टली ते तुम्ही खाऊ शकता। तर हे जे फ्रोझन फूड आहे ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते तुम्ही खाऊ नका। एक वेळ तुम्ही फ्रेश बनवलेलं खा, पण हे जे फ्रोझन असतं फ्रोझन खाऊ नका। कारण आपल्याला नाही माहिती कोणत्या प्रकारचे केमिकल्स ऍड आहेत आणि बरेच लोक काय करतात की पुढे लिहिलेलं असतं की नो प्रिझर्वेटिव्ह, पण जर तुम्ही मागे चेक केला तर त्याच्यामध्ये ना ऑलमोस्ट जर एक चिकन असेल तर त्याच्यामध्ये एक 20 तरी काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात आणि त्या आपल्या बॉडीसाठी चांगल्या नसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स देखील येऊ शकतात।
त्यामुळे फ्रोझन फूड, पॅकेज्ड फूड जास्त खाऊ नका. सॉफ्ट ड्रिंक्स कधीही घेऊ नका, कारण सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये खूप जादा प्रमाणात साखर असते. एक वेळ तुम्ही कोणताही फ्रूट ज्यूस घ्या सॉफ्ट ड्रिंकच्या बदली. फ्रूट ज्यूस पण मार्केटमध्ये आहे. जर तुम्हाला काही असं सॉफ्ट ड्रिंक म्हणून घ्यायचं आहे तर तुम्ही फ्रूट ज्यूस घेऊ शकता, पण सॉफ्ट ड्रिंक घेऊ नका, कारण याच्यामध्ये साखर पण असते, प्रिझर्वेटिव्ह पण असतात, केमिकल पण असतात. त्यामुळे ही जे सॉफ्ट ड्रिंक आहे किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून पण आजकाल आलेले आहेत, याच्यापासून वाचून राहा. ह्या सगळ्या गोष्टी घेऊ नका. तुम्ही एक तर फ्रूट्सचा ज्यूस घेऊ शकता, नाही तर कोणताही नॉर्मल ज्यूस घ्या, पण हे जे सॉफ्ट ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक आहे ते अजिबात घेऊ नका. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. तर ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या अजिबात खाऊ नका. कधीतरी म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा खाऊ शकता, नाहीतर 15 दिवसातून एकदा खाऊ शकता, पण रोज जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर खात राहिला तर आपल्या बॉडीवर खूप जास्त इफेक्ट होतो, बॅक्टेरिया निर्माण होतात, टॉक्सिन निर्माण होतात. आणि आजकाल प्रत्येक एका प्रोडक्टमध्ये ना पाम ऑइल असतं. तुम्ही जर चेक केलं ना की आपण जे चिप्स खातो किंवा कोणतेही आपण स्नॅक्स खातो, जर लेज बघितला, कुरकुरे बघितला, तर त्याच्या मागे तुम्ही वाचा की त्याच्यामध्ये पाम ऑइल असतं. तर हे ना सनफ्लॉवर ऑइल सुद्धा वापरत नाही, पाम ऑइल वापरतात, आणि जे खूप थर्ड क्लास असतं आपल्या बॉडीसाठी. त्यामुळे हे जे बाहेरचे फूड आहेत, पॅकेज्ड फूड आहेत, ह्याच्यापासून थोडंसं लांब राहा. जे लोक पाम ऑइल वापरत नाहीत ते तुम्ही इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करून ते घेऊ शकता. जर तुम्हाला काही असे हेल्दी स्नॅक ऑप्शन हवे असतील तरी देखील मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ घेऊन येतोय. ते देखील मी तुम्हाला सांगेन की स्नॅकिंगसाठी तुम्ही हेल्दी काय खाऊ शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला हे सांगितलं हे तुम्ही अजिबात खाऊ नका. जर तुम्हाला पिंपल्स असतील तर, किंवा पिंपल्स नसले तरी खाऊ नका, नाही पिंपल्स तुमचे वाढू शकतात. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.